There is a saying, when rape is inevitable, lie down and enjoy it. But that's exactly the position into which you are. जर बलात्कार होत असेल तर त्याचा विरोध करू नका, शांत पडून राहा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान केलंय ते कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी. आणि त्यावर स्पीकर की असताय. अरे हरामखोरांनो, ज्या सभागृहात स्त्रियांच्या सुरक्षितेविषयी कायदे बनवले गेले पाहिजेत त्या सभागृहात तुम्ही अशी खालच्या पातळीचं विधान करताय. ही निखळ शोकांतिका नाही तर काय? देशात इतके अत्याचार घडत असताना पीडितेला शांत राहा असं सांगणं म्हणजे त्या गुन्हेगाराला मोकळीक दिल्यासारखंच आहे. हेच शब्द तुम्ही तुमच्या मुलीसाठी, बहिणीसाठी किंवा घरातल्या कुठल्याही स्त्रीसाठी वापरले असते का? लोकांनी मत देऊन सत्तेत पाठवलेले लोक जर अशी भाषा वापरत असतील तर हा प्रश्न केवळ त्या एका माणसाचा नाही, तर व्यवस्थेच्या कुजलेल्या मानसिकतेचा प्रश्न आहे. स्वतःला आदर्शवादी दाखवणारे लोक प्रत्यक्षात किती भिकारचोट असतात. अशा भिकारचोट लोकांची देशाला गरज नाहीये. देशाला गरज आहे माणुसकी, जबाबदारी आणि लाज शिल्लक असणाऱ्या लोकांची.